हाय फ्रेंड, आज मी कोशिंबीर करणार आहे कैरी आंब्याचं। प्रथम मी चण्याचा डाळ भिजवून घेतलेला आहे आणि हे बघा कैरी आंबा घेतलेला आहे आणि भिजवायला अर्धा तास चण्याचा डाळ ठेवत आहे आणि भिजवून झालेला आहे आणि कैरी आंबा घेतलेला आहे, खिसणी पण घेतलेला आहे। आणि चला तर मग आता त्याला 2 फाक करून घ्या कैरी आंब्याला। हे बघा आता आपण खिसण्यासाठी घेणार आहे आणि कैरीतला गाभा घ्यायचा, पाला वगैरे घ्यायचं नाही। आणि कोशिंबीर खूप तुम्ही 5 ते 10 मिनिटात तुम्ही बनवून भाकरी सोबत खाऊ शकता, अशा प्रकारे बनवायचं आहे। आणि हे बघा कैरी आंबा मी खिसून घेत आहे। 10 मिनिटात तुमचं हे कोशिंबीर कैरीचं तयार होतंय। चला तर मग बघा हे खिसून माझं होत आलेलं आहे। कैरी आंब्याचं खिसून काढून घेतलेलं आहे आणि चण्याचं डाळ माझं भिजून झालेलं आहे आणि खलबत्त्यात मी आता चणा भिजलेला मी घातलेला आहे। आणि आता चांगलं खलबत्त्यावर चण्याचं डाळ चांगलं चिचून घ्या, मोठं मोठं आबडधोबड चिचून घ्या। आणि हे बघा चिचून झाल्यानंतर एका भांड्यात तुम्ही काढून घ्या। आणि चला तर मग आता त्याला फोडणी देऊया आपण। प्रथम एक पातेलं ठेवलेलं आहे, 1 चमचा तेल घातलेलं आहे, जिरं 1 चमचा, मोहरी 1 चमचा, मिरची, कढीपत्ता घालून घ्या, खालीवर करून घ्या। तांबूस कलर आल्यानंतर गॅस बंद करा। कोशिंबीरमध्ये हळदी, कैरी कापून खिसून घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घ्या आणि फोडणी द्या वरनं। आणि आता त्याला खालीवर परतून घ्या, चवीनुसार जितकं लागतं तितकं तुम्ही मीठ घालून घ्या, खालीवर चांगलं परतून घ्या। हे बघा आपले कैरीच्या आंब्याचं कोशिंबीर तयार झालेलं आहे। कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे। बाय।